मुंबईतील सर्वसामान्य माणसाचा अर्धा वेळ जातो ते म्हणजे रेल्वे स्टेशनवरच. ट्रेन पकडायची, त्याचबरोबर ऑफिसला जायचं, परत कष्ट करून घरी यायचं. त्याचं सादरीकरण करत असताना आपण आज आलेलो आहोत केदार कुंभार यांच्या घरी आलेलो आहोत, बदलापूर ईस्टला माऊली चौकामध्ये. सुंदर असं रेल्वे स्टेशनचं, आपल्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर आपण ते एकदा बघूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बदलापूरचं रेल्वे स्टेशन आपलं किती सुंदर दिसतं, त्याच वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. केदारला आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया, कारण ज्या ठिकाणाहून आपण दररोज ये जा करतो त्याच ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं जे दृश्य आहे रेल्वे ट्रॅक. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर छान अशा ज्या पायत्र्या आहेत त्या, परत मागे जर आपण बघितलं तर सेम टू सेम हुबेहूब आपल्या बदलापूरचं दृश्य कॅमेरामध्ये कैद आपण करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जर आपण बघितला तर तो सुद्धा खूप अचूक आणि हुबेहूब असा रिअल वाटणारा आहे. तर आपण आता जास्त वेळ न घेता केदारला डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने त्यांनी ही सजावट केलेली आहे, देखावा केलेला आहे. नमस्कार केदार. नमस्कार. तर तू काय करतोस आणि कशा पद्धतीचे डेकोरेशन केले, पहिले आमच्या दर्शकांना ओळख जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव केदार प्रमोद कुंभार आहे. मी सध्या MSc करतोय, मास्टर्स IT मधून. आणि यावर्षी मी बदलापूर स्टेशन हे डेकोरेशन केलेलं आहे, कारण की हल्ली आता बदलापूर खूप फेमस होत आहे बऱ्याचशा घटनांमुळे. म्हणलं की आपल्या बदलापूरसाठी काहीतरी एकदा देखावा बाप्पा येतोय म्हणून तसा देखावा करावा म्हणून मला हे सुचलं. किती दिवस लागले साधारण तुला? साधारण मला 15 ते 20 दिवस लागले करायला. आणि सगळं हँडमेड डेकोरेशन दिसतंय? सगळं हँडमेड आहे, काही म्हणजे जास्त रेडीमेड आणलेलं नाहीये, सगळं घरी. हे जे ट्रॅक्स वगैरे आहे तर हे तू कसे बनवले? कार्डबोर्डचे आहे ती कशी आहे? होम सेट आहे ना त्याचं बनवलेलं आहे. बाकी सगळं हे खांब हे आणि पायऱ्या आणि दुकान हे फक्त होम सेटचं आहे, बाकी सगळं कार्डबोर्ड आणि पेपरचं. तर आपण आता आई वडील आहेत केदारचे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार मॅम. नमस्कार. मी रेखा कुंभार, केदार माझा मुलगा आहे आणि मला खूप अभिमान आहे त्याचा की त्यांनी म्हणजे कमी वेळात एवढं सगळं हे केलेलं आहे. खूप अभिमान वाटतो. तुम्ही काय बोलाल सर, कसं वाटतंय आज इतकं छान म्हणजे केदारने डेकोरेशन वगैरे देखावा केलेला आहे? दरवर्षीच करतो का हा? प्रत्येक वर्षी वेगवेगळे थीम असते त्याची, त्याच्यातून तुम्ही आलात हे तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. तर इथे काही अजून केदारचे जे रिलेटिव्ह आहेत, मित्रमंडळी आहेत तेही आहेत. मॅम या साईडला या. नमस्कार. कसं वाटतंय आज दर्शन घेण्यासाठी इथे आहात तर इतकी छान थीम बघून? खूप छान वाटत आहे आणि आम्हाला पण त्याचा खूप मोठा अभिमान वाटत आहे आणि खूप थँक्यू. सर आपण काय बोलाल, कसं वाटतंय? दररोज आपण ये जा करतो रेल्वेने आणि ते या ठिकाणी दृश्य दिसतंय बघून, या दृश्य बघून असं वाटतं की याने अजून पुढे असं आणखीन काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे. त्याला पुढच्या वाटचालीसाठी आमची शुभेच्छा आहे, आशीर्वाद आहे, शुभेच्छा. नालासोपारा. खरं तर आज विसर्जन आहे ना? आज आपण थोडंसं लेट झालेलो आहे यायला, आज विसर्जन आहे. अन्यथा आपण तुम्हालाही बोललो असतो की तुम्ही येऊन इथे बाप्पांचं दर्शन घेऊ शकता, परंतु तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्हाला घरून तुम्ही घरी बसल्या आपल्या बदलापूरच्या माध्यमातून दर्शन नक्कीच घेऊ शकता बाप्पांचं. सर आहे तिथे. नमस्कार सर. नमस्कार. मी राहुल डोमसे, केदारच्या बाजूला राहतो. केदारने खूप सुंदर देखावा केला आणि असेच देखावे तो करत असतो. मागच्या वर्षी त्याने फ्लावर्सचा केला होता, त्याच्या मागच्या वर्षी केदारनाथ केला होता आणि त्याच्या मागच्या कोविडचा एकदम सुंदर देखावा केला होता. म्हणजे कलागुणांना तो एकदम सुंदर भाव देतो आणि त्याच्या आईवडील त्याला खूप छान सपोर्ट करतात. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांना. खूप छान. सोसायटीचं नाव काय बोललास? न्यू सिद्धिविनायक अपार्टमेंट. तर न्यू सिद्धिविनायक अपार्टमेंटचं नाव नक्कीच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि न्यू सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये इतके सुंदर असे कलाकौशल्य निर्माण करणारे कलाकारही राहतात, हेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण परत एकदा गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. रेल्वे स्टेशनवरती विराजमान झालेले आपले गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि खरं म्हणजे जे मित्रमंडळी आहे ते लांबून लांबून दर्शनासाठी सुद्धा इथे येत आहेत. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्कीच सांगा. मॅम तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं वाटलं की मी एवढी जी मेहनत घेतली त्याचं प्रोत्साहन तुम्ही मला देताय आणि तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही सर्व बदलापूरकरांना आणि सगळ्यांनाच तुम्ही दाखवताय. खूप चांगलं वाटलं. थँक्यू.
धन्यवाद. तर पुढच्या वर्षी आपण असंच काही उपक्रम करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरातला गणपती बाप्पा लाईव्हच्या माध्यमातून आपण 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही जी उत्कृष्ट अशी सजावट केलेली आहे, देखावा केलेला आहे, ते सगळ्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. तर व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबरला. आता या ठिकाणी अजून काही महिला आहेत, मॅडम आहेत. या मावशी, हरकत नाही. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह, कारण आपल्याला अजून भरपूर असे गणपती कव्हर करायचे आहेत, दर्शन घडवायचे आहे. त्यामुळे आपण आता इथेच थांबूया. बोला गणपती बाप्पा. आणि ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करू की केदार कुंभार आणि त्याच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी या परिवारावर राहू दे, अशीच आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.